सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्थिती आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था अनुषंगानं महापौर विनायक कोंड्याल यांनी नाला क्रमांक 4A 4B निरंजन नगर, वज्रेश्वरी नगर तसंच MIDC परिसरातील नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नाल्यांच्या सद्यस्थिती, पाणी प्रवाहातील अडथळे तसंच पूरस्थिती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली। ज्या ठिकाणी गाळ, कचरा किंवा अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह बाधित होत आहे त्या ठिकाणी तातडीनं साफसफाई करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तेच लाईन पण डेप्थ त्याची डेप्थ पकडावं लागणार तुम्हाला। त्याची डेप्थ प्रमाणे इथे किती येते मला सांगा। त्याच्यापेक्षा ती 1.2 मीटर वरती पाहिजे। ती वर आहे होता, ती लाईन वर आहे, ती लाईन इथं कुठं येते? ती इथं नाही ना, ती जोडीची लेवल काढा मला, इथं लेवल काढा, डायरेक्ट क्रॉसिंग नाही आहे मला अर्ध्याची लेवल। तसंच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नाल्यांची नियमित पाहणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत ठेवावी अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या। परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत महापालिका प्रशासनामार्फत त्वरित उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही महापौरांनी दिली। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगर अभियंता सारिका अकुलवार, गोकुळ चितारे, चंद्रकांत गुंडे, अभिषेक चिंता तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।